आणि ह्या मुंबई नगरीचा फायदा तुमच्या आमच्या सर्व सहकारी मित्रांना मिळाला पाहिजे या दृष्टीने चांगल्या पद्धतीने आपण सर्व आयोजित जर झालं तर या संपूर्ण खेड्यापाड्याचा एक चांगल्या प्रकारे त्यांचा अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सुखसोयी सोडण्याच्या दृष्टीने फार उपयोग होणार आहे. मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करणार आहे, गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे की या खेड्यापाड्यामध्ये लोक पूर्वी राहत होते, त्यांना टोपी शर्ट चप्पल मिळत नव्हती, स्त्रियांना वस्त्र मिळत नव्हते, अशा परिस्थिती होती. परंतु सुदैवाने संपूर्ण देश आपला स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यानंतर सगळ्या खेड्यापाड्यामध्ये महात्मा गांधींच्या कृपेने शिक्षणाची सोय होत चालली. आणि आत्ताच क्रिकेट जे माईक मास्टर आहेत त्यांनी सांगितलं, क्रिकेट हा संघ 700 वर्षाचा आहे. म्हणजे 700 वर्षाचा संघ आज आपल्या भरोडीसारख्या ठिकाणी 18 साला आपल्याला पाहायला मिळतो. हे तुमचं आमचं भाग्य आहे तरुण लोकांचं. विशेषतः तरुण लोकांवर फार मोठी जबाबदारी आणि या देशामध्ये काम करत असताना आपल्या या संपूर्ण तालुक्याचा जिल्ह्याचा वैभव वाढवण्याच्या दृष्टीने भरोडीसारख्या ठिकाणी विष्णूसारखा मनुष्य तालुका क्रिकेट संघाचा अध्यक्ष होतो म्हणजे खरोखर ही भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक दिवसापासून आपण पाहतो हे क्रिकेट संघ त्यांच्या माध्यमातून आपल्याला या नेहमी इथे आपल्याला खेळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. मी आपल्याला ईश्वराकडे प्रार्थना करतो विष्णू आणि त्यांचे सर्व सहकार्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि हा वैभव आपल्याला पाहण्याची संधी लाभलेली आहे. आणि विशेषतः मुंबई नगरी ही भरोडीच्या पायाजवळ उभी आहे. या नगरीच्या सर्व सहकारी लोकांना फायदा मिळाला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्या प्रयत्न राहावा आणि आजूबाजूच्या सर्वांना उद्योगामध्ये सहभागी करावा अशा भरोडी सरपंच, सुरई सरपंच, अंजूर सरपंच यांना सर्वांना विनंती करतो की तुमची जबाबदारी आहे या उद्योग नगरीचा फायदा सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे या दृष्टीने तुम्ही कामकाज केलं पाहिजे. तेव्हा आजच्या या प्रसंगी आता क्रिकेटचा संघ आपल्या खेड्यापाड्यामध्ये तरुण मुलं फार मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंतु त्यांना मी पुन्हा एकदा जबाबदारी विनंती करतो, क्रिकेटमध्ये तुमचा आता सांगितलं की क्रिकेटचे स्टुडंट मुंबईमध्ये पाहायला मिळाले, आता अहमदाबादमध्ये होणार आहे. तेव्हा या क्रिकेटपटूंना अहमदाबादमध्ये जाण्याची ईश्वराकडे प्रार्थना करतो, संधी लाभली पाहिजे. अशा पद्धतीने आपण आपल्या नेहमीच्या कार्यक्रमामध्ये यशस्वी करावा. त्याचबरोबर दैनंदिन ज्या गरजा आहेत, ज्या आगरी समाज हा आगरी समाज फार हुशार कामकर आहे, परंतु दुर्दैवाने लग्न सोहळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणे खर्च करतात आणि त्याचा ताण कुटुंबावर पडतो. तेव्हा सर्व आगरी समाजाला सहकार्याला विनंती करतो की लग्न सोहळ्यामध्ये लिमिटेड खर्च करा. नातंही होणारच आहे, खर्च 100 रुपये केले तरी होणार आहे, 5 रुपये केले तरी होणार आहे. परंतु सर्वसामान्य लोकांची अडचणी समजून आपण लग्न सोहळ्यामध्ये आपण कसोटीने खर्च करावा. आणि त्याचबरोबर या समाजाचे मंदिर अंजूर फाट्यावर होत आहे. ते गेल्या 3-4 वर्षापासून ते समाज मंदिर आपलं अपुरं आहे, त्यालाही मदत करण्याकरता तरुण तडफदार लोकांनी मदत करावी. त्यांना विनंती करतो. आपल्या सर्व सहकार्य मित्र आजच्या या विकासाच्या दृष्टीने लाखो रुपये लाभलेले आहेत, त्याच्यातून 1-2% सुद्धा आपण जर समाजाच्या मंदिराकरता दिले तर समाज मंदिर सुद्धा पाहायला होईल आणि या समाजाची उंची या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पुन्हा एकदा समाजाच्या सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की आपण त्याचप्रमाणे कॉलेजचं आजकाल शिक्षणाशिवाय उपाय राहिलेला नाही. शिक्षण हेच आपलं तुमचं मरेपर्यंत राहणार आहेत. पैसे हे संपणार आहेत, दागिने हे संपणार आहेत, परंतु शिक्षण हे मरेपर्यंत प्रत्येकाला राहणार आहे. आणि आजच्या या युगामध्ये 21व्या शतकामध्ये शिक्षणाशिवाय उपाय नाही. तेव्हा तरुण वर्गाला मी विनंती करतो की क्रिकेटमध्ये तुम्ही भाग घ्या, परंतु शिक्षणामध्ये सुद्धा आघाडीवर राहून आपल्या या तालुक्याच्या गावाचा नाव लौकिक वाढवा एवढीच सर्वांना विनंती करतो. आजच्या प्रसंगी मला बोलवलं विष्णू आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी त्यांचे आभार मानतो आणि माझे वाचन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आरशी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या शुभास्ते उद्घाटन सोहळा पार पडला, त्यानंतर आम्हाला मार्गदर्शन केलं.
त्याबद्दल मी श्री गणेश भरोडी व स्वर्गीय दिनकर श्री प्रतिष्ठान यांच्या वतीने आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. देवीजी पाटील साहेब, आपण सुद्धा आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालात उद्घाटन सोहळ्याला, त्याबद्दल आपलं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. लक्ष्मणजी जाधव जे प्रसिद्ध उद्योगपती आहेत, RPIचे भिवंडीचे अध्यक्ष आहेत, आपलं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्वांचं मी पुन्हा एकदा मान्यवरांचं खूप खूप स्वागत करतोय, त्याचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पंचांना विनंती, फक्त 1 मिनिट आपण सामना थांबायचा आहे. चाळीस जवळ झालेले आहेत. सन्माननीय RC पाटील साहेब रजा घेत आहेत. नक्कीच प्रेझेंटेशनच्या दिवशी साहेबांबद्दल एक ललकारी बनवलेली आहे, एक डायलॉग सुद्धा बनवलेला आहे, तो प्रेझेंटेशनच्या दिवशी ऐकायला मिळणार आहे. आमचा स्कोर बोर्ड 40 जावा इकडे आम्हाला दाखवतोय. पहिल्या ओव्हरला 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरला 14 आणि तिसऱ्या ओव्हरला 13. थोडंसं करेक्शन होत आहे. धावसंख्या 41. थँक्स, धन्यवाद. दादानी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, खास करून आगरी समाजासाठी समाज मंदिर काय काय करायला पाहिजे, आणि RC पाटील दादानी जे मार्गदर्शन खरोखर दिलं आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून त्यांना मानाचा मुजरा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शॉर्ट ऑफ लाईन फुल द वे डीप लेगमध्ये चेंडू खूप वेगाने तिकडे जातोय 4 धाव्यांसाठी. अतिशय चांगला फटका, आणि या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 45. धावसंख्या ती म्हणजे 45. 45 आकडा रोहित शर्मा सरांची आम्हाला आठवण झाली. 45 नंबरची जर्सी घालतात. पुन्हा एकदा लास्ट करत्या धावेमध्ये चेंडू आहे बघायचा, खेळाडू चेंडूच्या खाली तिकडे जातोय. अतिशय चांगला झेल घेतात. कपिलदेव निकेन सरांची आम्हाला थोडीफार आठवण करून दिली या खेळाडूने. सिद्धिविनायक, अंजूर आणि गंगामाता गोंदवली, तुम्हाला इथे नोंदणी करावी लागेल, नाहीतर बघा पॅनल्टी आहे. प्लीज, कमिटीने आम्हाला सांगितलेलं आहे, प्लीज कोऑपरेट करा, सहकार्य करा प्लीज. नितीन सर, आपणास 5 मिनिटं थांबवतोय मी आपणास, कारण स्वागत सन्मान कार्यक्रम सुरू होणार आहे. माननीय श्री चंद्रकांत हिरा पाटील हॅलो, आमचे विद्यमान उपसरपंच आपल्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान करतील माननीय श्री चंद्रकांत हिरा पाटील माजी सरपंच भरोडी यांचं. समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते रोहिदाजी पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचा आहे. रिव्हर्सचा फटका खेळलेला होता आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर.
4 धावांसाठी चौकार. त्यानंतर काशीनाथजी तुकाराम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते काशीनाथजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते शाल आणि बुके देऊन. शेवटचं षटक मैदानावर सुरू आहे. धावसंख्या ती म्हणजे 50. अरुण बळीराव पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचेही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. गंगारामजी पाटील आपण आपले शुभ हस्ते करायचे आहे. अरुण पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अरुणजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान जे विद्यमान उपसरपंच आहेत गंगारामजी पाटील आपले शुभ हस्ते करत आहे बरोडी गावचे. धावसंख्या ती म्हणजे 51. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर आपण पवन याला बघतोय. प्लीज सिद्धिविनायक अंजूर आणि गंगामाता गोंदवली टॉस करण्यासाठी आमचे आयोजक तुमची वाट बघतायत. सुपर डिलिव्हरी, क्लीन बॉल, क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्रिफळाचे तिथे आणखीन एक फलंदाज बाद. अब्दुल सर हा चेंडू बघितला. बहुत ही बेहतरीन डिलीवरी थी गेंदबाज की और बल्लेबाज कुछ समझ नहीं पाए इस गेंद को और क्लीन बोल्ड वहां पे आउट होते हुए बल्लेबाज. सिद्धिविनायक अंजूर आणि गंगामाता गोंदवली टॉस करण्यासाठी प्लीज बघा. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय टॉस करण्यासाठी लवकरात लवकर इकडे या. 5वं षटक. शेवटचा चेंडू. गोंदवली, गंगामाता गोंदवली टॉस करण्यासाठी या. पवन चारी साईडला नजर मारतोय कारण 2 ते 3 बॉलांचा रनअप आहे. लक्ष्मण, शिवराम कृष्ण, इरापाली प्रसन्ना, चंद्रशेखर, बिशन सिंग बेदी, VS पाटील, पद्माकल शिवलकर सर्वांची आठवण करून दिली या गोलंदाजाने. स्टेट लेन मध्ये चेंडू जातोय. सर्कलच्या थोडासा पुढे बघायचा आहे. खूप वेगाने कनेक्ट करताय. थ्रो बघा. थ्रो करायचा होता अंधेरीला मात्र केला बोरिवलीला. करायचा होता कोल्हापूरला, चेंडू फेकला पोलादपूरला असं म्हणायला हरकत नाही. धावा काढलेल्या आहेत. बघायच्या किती धावा काढल्यात आणि या धावणे संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 54. 54 धावा इथे झालेल्या आहेत. अब्दुल सर 55 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. क्या लगता है इस मैच का रिजल्ट क्या होगा? जिस तरह से 4 ओवर्स के बाद अब तक आए 54 रन बोर्ड पर लगे हैं और काफ़ी दिलचस्प बल्लेबाजी की अच्छी शुरुआत है वहाँ पे. और लास्ट ओवर है 6 गेंदें उनके पास में. अगर इस तरह से रन बनते रहे तो उनके लिए बहुत ही कठिन परिस्थिति ये रास्ता होगा और इस मुकाबले को जीतना आसान नहीं होगा. कड़ी परीक्षा इस मैदान पर देनी पड़ेगी गोरजई बी को. तो ये एक फुल रणनीति है आपस में इकट्ठे हुए खिलाड़ी और रणनीति बना रहे हैं कि ऐसे विकल्पों को, ऐसे ऑप्शन को गेंदबाजी करने के लिए लाएं जो इसको थोड़ा सा रोकने की वहाँ पर ज़रूरत है. और काफ़ी रन अब तक बोर्ड पर लगे हैं 54 रन और एक अच्छी यहाँ पर बल्लेबाजी है. एक अच्छी शुरुआत है. नितीन सर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल कारण जेव्हा मर्यादित क्रिकेटमध्ये 10 पेक्षा जास्त सरासरी असते तो एक चांगली धावसंख्या संबोधली जाते. 11 धावांची सरासरी आहे. दोन्ही संघ कर्णधारांनी यायचं आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि गंगामाता गोंदवली. न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि गंगामाता गोंदवली दोन्ही संघ कर्णधारांनी आमच्या मान्यवर कक्षासमोर यायचं आहे.
पहिला सामना तुम्ही बघताय जय हनुमान टेंभोली आणि जय बजरंग गोरसे बी संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं जय हनुमान टेंभोली या संघाला आणि 5 षटकांमध्ये 54 धावा केल्या जय हनुमान टेंभोली या संघाने आणि 55 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी दिले ते म्हणजे जय बजरंग गोरसे बी या संघाला. तर सुरुवात चांगली करावी लागेल, कारण फाउंडेशन चांगलं उभं करावं लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर. माजी सरपंच प्रकाशजी पाटील आपलं शुभास्ते नाणेफेक करतील आणि सोबत असणार आहेत सुरेशजी पाटील हे सुद्धा सोबत आहेत आमच्या मान्यवर. प्रकाशजी पाटील आपल्याच विनंती, आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे. दोन्ही बरोडीचे प्रेमनाथ पाटील आमच्या सोबत आहेत, नियम समजावून त्या ठिकाणी सांगतायत. नाणेफेक प्रकाशजी पाटील करणार आहेत. ही सिद्धिविनायक अंजूर संघ करणारे नाणेफेक जिंकलेले आहे. मी मान्यवरांना विनंती करणार आहे, आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. रोहित नाणेफेक जिंकलेली आहे. दोन्हीही पारंपरिक लढत म्हणेल, कारण या दोन संघामध्ये लढती खूप छान झालेल्या आहेत, रंगतदार झालेल्या आहेत. काय निर्णय क्षेत्ररक्षण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठले गोलंदाज यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत. 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. गोलंदाज सुदर्शन आहे, दीपेश आहे, मी स्वतः आहे. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. रोहित नाणेफेक ठरलेल्या सुरुवातीला फलंदाजी करायची आहे, परंतु सामना जिंकण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. फलंदाजी मिळाली असली ती विजयी प्राप्त करू शकतात, पण यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+. आणि कामगिरी करण्यासाठी कुठल्या फलंदाजाकडनं अपेक्षा असणार आहे? संदीप परेश पल्लो. गोंधळी गावात सुद्धा सरपंच चषक झाला, अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं होतं. परंतु हे आयोजन कसं वाटतंय? यावेळेस आम्हाला संधी दिली त्यांना. ऑल दी बेस्ट रोहित, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध गंगामाता गोंदवली. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ कर्णधार रोहित यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गंगामाता गोंदवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय, कारण दुसरी इनिंग सुरू होणार आहे आणि त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी माझे दोन्ही समालोचक, सहकारी समालोचक, परंतु सर्वप्रथम खास करून पालघर तर मी म्हणेन की मुंबई परिसरात एक बुलंद आवाज आणि माझे परम मित्र आहेत नितीन सर, त्याचबरोबर रफिक यांना विनंती करणार आहे समालोचन करण्याची. धन्यवाद गवळी सर. 55 धावांचं टार्गेट, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा सामना, कारण यानंतरचा सामना आहे सिद्धिविनायक अंजूर आणि गंगामाता गोंदवली. सिद्धिविनायक अंजूर 11 won the toss and elected field first invite batting गंगामाता गोंदवली. या संघाला प्रथम फलंदाजीसाठी यानंतरची जी मॅच आहे, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची कमाल, क्रिकेटची धमाल तुम्ही बघतायत मित्रांनो. सरपंच चषक 2018 मध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि आमच्या प्रमुख पाहुण्यांचं या मैदानावर आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून सर्वांचं स्वागत करतोय. अब्दुल सर 55 धावा दिलेल्या आहेत. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवात चांगल्या प्रकारे करावी लागेल. पहिल्या 1-2 षटकांमध्ये कमीत कमी 18 ते 20 धावा घ्यायलाच लागतील, तरच ही मॅच खूप रंगतदार होईल. प्रेक्षक वर्ग किती असून दे, त्यांचं मन रमणं, एन्जॉय होणं खूप गरजेचं असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. तर 30 चेंडू आहेत, 55 धावा करायच्या आहेत. थोडंसं वॉर्मअप करतायत. मला वाटतं गोलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तिकडे आलेली आहे. सामुदायिक सूचना असणार आहे. स्वर्गीय रघुनाथ बुधाजी भोईर माजी सरपंच हा खेळाडू कक्ष आहे, त्याचबरोबर स्वर्गीय सौ विद्या बिंदास पाटील माजी सरपंच खेळाडू कक्ष. खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू, 12 खेळाडू आणि त्यांचा एक कोच बसेल. तुमचं लक्षात घ्यायचे, ऑफिशियल लुक आम्हाला द्यायचं. या ठिकाणी आयोजकां कमिटीकडनं आम्हाला एक सूचना आलेली आहे, फक्त 12 खेळाडू आणि त्यांचा एक कोच, 13 जण बसतील, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. बघा, प्रत्येक नियम आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय. सिग्नल ऑफ द अंपायर, स्टार्ट ऑफ द मॅच, सेकंड इनिंग, फर्स्ट मॅच ऋषी गोलंदाजी मार्कर, कमेंट्री बॉक्स कडून स्ट्राईकला तुम्ही बघतायत सूरज आणि नॉन स्ट्राईकला पवन. दोन्ही नावामध्ये गवळी सर बघा किती ताकद आहे. एका साईडला सूर्य आहे, दुसऱ्या साईडला पवन म्हणजे मारुती. फुल लाईन डिलिव्हरी, हलक्या हाताने पहिला चेंडू ऑन साईडला ग्लान्स करतायत. बघायचं आहे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, कारण चेंडू सापडला नाही, थोडासा उशीर झाला थ्रो करेपर्यंत. धावसंख्येला सुरुवात केली जी सुरुवात करायला पाहिजे होती, कारण सुनील मनोहर गावस्कर सरांनी सांगितलं पहिला चेंडू नेहमी बॅटवर घ्या, तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. मित्रांनो, तेच काम केलं इकडे जर बघितलं ते म्हणजे सूरज यांनी खातं खोललेलं. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतात, संघाची धावसंख्या ती म्हणजे 2.
ऋषी ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. खरोखर सर बिपिन रिचर्ड स्टाईल खेळायचा होता फलंदाजाला. मात्र आता गोलंदाजाचं मी कौतुक करेन. गुड लाईन, गुड व्हेरिएशन हेच कर्तव्य असतं. लक्षात ठेवा एखाद्या गोलंदाजाचं. मित्रांनो, अँडी रॉबर्ट्स वेस्ट इंडिजचे सर्वात तेज गोलंदाज होते. त्यांनी खूप काही टिप्स दिल्या होत्या का वेगवान गोलंदाजी करताना तुम्हाला गोलंदाजी कशी केली पाहिजे तेच काम केलं ते म्हणजे ऋषी यांनी. पुन्हा एकदा 30 डिलिव्हरी 30 स्टाईल. बघा फलंदाजी करताना गवळी सर एक आहे, मी एक गोष्ट सांगेन, जर तुम्ही फुटवर्कचा उपयोग नाही करणार, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करणार तर हे चित्र तुम्हाला नेहमी बघायला भेटेल. आणि खरोखर आता गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. आम्हाला सामना आठवला 1983चा जेव्हा अँडी रॉबर्ट्स सर गावस्कर सरांना खूप वेगाने गोलंदाजी करत होते आणि 2 चेंडू डॉट टाकले होते अँडी रॉबर्ट्स सरांनी सुनील मनोहर गावस्कर सरांना. त्या क्षणाची आठवण करून दिली. आता मात्र बघा पुन्हा एकदा एवढंच सांगेन, खेळायचा होता अंधेरीला, चेंडू गेला बोरिवलीला. खेळायचा होता ऑन साईडला. पंच आम्हाला तिकडे इशारा देत आहेत. फर्स्ट स्लिप रिजनमध्ये तिकडे चेंडू जातोय आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3 आकडा आल्यावर 3 वेळा, कारण हिंदुस्थान संघाने गवळी सर जर बघितलं तर 3 वर्ल्ड कप मारले. एक वर्ल्ड कप 1983, दुसरा वर्ल्ड कप 2007 आणि तिसरा वर्ल्ड कप 2011. असे 3 वर्ल्ड कप मध्ये 50 षटकांचे असून दे, 60 षटकांचे असून दे किंवा 20 षटकांचे असून दे, हे 3 वर्ल्ड कप हिंदुस्थान संघाने 1983ला 60 षटकांचा, 2007ला T20 आणि 2012ला मला वाटतं 50 षटकांचा वर्ल्ड कप मारला. रिवास्टो कापी करतायत गवळी सर. हा शॉट खेळताना आम्हाला आठवण झाली माईक गॅटिंग सरांची, कारण एक चूक त्यावेळेला वर्ल्ड कप मध्ये केली होती माईक गॅटिंग सरांनी. बाद झाले. बघा मी तर नेहमी सांगतो, लागला तर यशस्वी नाहीतर अयशस्वी असा हा फटका आहे. कॉन्फिडन्स पाहिजे, तुमचे लुक्स चांगले पाहिजे हा फटका खेळताना. आणि कोण विसरेल टेनिस विश्वातला नरेश सावंतला, ज्यांनी टेनिस विश्वामध्ये सर्वात प्रथम रिव्हर्स षटकार मारला होता 80च्या दशकामध्ये. एक अतिशय चांगला कबड्डीपटू आणि अतिशय चांगला क्रिकेटर मिस्टर नरेश सावंत. धावसंख्या ती म्हणजे 3 धावा करायच्या टोटल 55. मी अगोदर सांगितलं होतं सुरुवात चांगली झाली पाहिजे. आणि ऋषी बॉलिंग मार्कर, क्या बात आहे, सुपर डिलिव्हरी, ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. आणि जे काम करायला पाहिजे होतं ऋषीने तेच काम तिकडे करतोय. योग्य लाईन, योग्य टप्पा. आणि या व्हेरिएशन बद्दल गवळी सर काय वाटतं? अतिशय अप्रतिम गोलंदाजी. मी तर म्हणेन की दबाव टाकणारी गोलंदाजी, कारण 55 धावांचं लक्ष आहे. आवश्यक धावगती आस्किंग रन रेट जवळपास 11 धावांचं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये जे धावा दिलेल्या आहेत फक्त 3. यानंतर जे 4 षटके आहेत त्यामध्ये आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती आहे, याचा एक जबरदस्त मानसिक दबाव येणार आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती जवळपास 11च्या घरात होती. आता मात्र 4 षटकामध्ये जवळपास धावगती आहे ती वाढणार आहे, 13च्या घरात जाणार आहे. आमचे लगेचच स्कोरर कॅल्क्युलेशन करतायत नंदू पाटील आणि आम्हाला माहिती पडत आहे. नंदू धन्यवाद. थैंक्स गवळी सर. अब्दुल सर यही बात कहना चाहूँगा, इस स्टार्ट के बारे में क्या कहना चाहोगे? जिस तरह से पहले बोर्ड पर लगे थे 55 रन का टारगेट उनके सामने था और शुरुआती में गए थे पवन और सूरज बल्लेबाजी करने के लिए और पहले ओवर्स में केवल 3 रन आए. और इस तरह से अगर बल्लेबाजी करते रहे तो निश्चित रूप से उनके ऊपर एक दबाव होगा, प्रेशर होगा और बाद में उनको बनाना बहुत ही कठिन परिस्थिति होगा. ये ठाकूरवाडा संघाचे आगमन झालंय. महेशजी ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली दुहेरी भूमिका आहे नक्कीच. पोलीस दलामध्ये आपण एक चांगली सेवा बजावताय, त्याचबरोबर आपल्या गावासाठी भिवंडी तालुक्यासाठी एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली ख्याती आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय कुमार याला. दोन्ही इनिंगने ही मॅच आहे. म्हणजे गवळी सर जर बघितलं तर ऍडव्हान्टेज जर बघितलं तर लेफ्ट हँड बॅट्समन असून दे, राईटी बॅट्समन असून दे, दोन्ही फलंदाजांना चांगला ऍडव्हान्टेज आहे. कुमार थोडंसं वॉर्मअप करतायत एखाद्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे. आणि हे केलं पाहिजे. थोडंसं शरीर तुमचं जे आहे हे सांगितलं होतं कपिल देव निकेन सरांनी, जेव्हा तुम्ही गोलंदाजीला सुरुवात करतात थोडंसं वॉर्मअप झाला पाहिजे. तेच काम करतायत इकडे कुमार. मात्र कुमार लक्षात ठेव, सूर्यनारायण देव एकदा का खाली जायला लागला तर तो कोणाची वाट बघत नाही, त्याच्यामुळे जास्त वेळ वाया घालू नका प्लीज, मी विनंती करतोय. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या ती म्हणजे 3 55 धावा, 5 षटकांचा सामना. पहिला सामना तुम्ही फक्त जय हनुमान टेंबुले आणि जय बजरंग गोरसे पी या 2 संघांमध्ये. कुमार बॉलिंग मार्कर, पहिला चेंडू बॅटिंग पॅडच्या मध्ये तिकडे येतोय. अप साईडला तिकडे एक खेळाडू आहे, कलेक्ट करतात. दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट नाव. अतिशय चांगला थ्रो सुद्धा तिकडे येतोय. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 4 या धावसंख्येवर. इंग्लंडमध्ये एक रेकॉर्ड झाला होता विराट कोहली यांच्यातून. लागोपाठ 4 वेळा टॉस हरण्याचा पराक्रम झाला होता हिंदुस्थान संघ, कारण त्यावेळेला विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर होते आणि लागोपाठ 4 वेळा टॉस हरले होते. आणि 2017च्या रँकिंगमध्ये टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये विराट कोहली या 4थ्या क्रमांकावर होता. धावसंख्या मध्ये 4. फुल लाईन डिलिव्हरी नोमॅन्स लँडमध्ये कदाचित जय होईल की नाही.
क्या बात आहे, सुपर कॅच, अतिशय चांगला झेल. गवळी सर काय वाटतंय कॅच बद्दल? अतिशय सुंदर झेल बघायला मिळाला. जवळपास वाईट मिडॉपला क्षेत्ररक्षक होता आणि मागे जाऊन झेल घेतलेला आहे. कारण मागे जाऊन झेल तितकं सोपं नसतं. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू नक्कीच मिडॉपच्या वरून जाईल, पण मात्र स्वतःला सावरलेला आणि चांगला झेल केलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं आणि जबरदस्त दबाव टाकलेला आहे बलाढ्य संघावर, गोरसे संघावर, तो जय हनुमान टेम्पोली संघाने. ये अब्दुल सर बहुत प्रेशर आ रहा है यहाँ पे बल्लेबाजों के ऊपर, क्या कहना चाहोगे इस कैच के बारे में? और ये बहुत ही मुश्किल परिस्थिति है ये, और यही मौका था बल्लेबाजों के पास में रन बटोरने के लिए, लेकिन एक तेज गति है वहां पर कुमार की, बड़ा शॉर्ट स्ट्रोक लगाने पर मजबूर किया और फिर एक्स्ट्रा कवर की दिशा में एक आसान सा कैच. फील्डर ने कोई गलती नहीं किया, वापस जाना होगा पवेलियन गिरा और बल्लेबाज का पहला विकेट गिरता हुआ इस बार दूसरे ओव्हर में. यानंतर प्रत्येक फलंदाजाला एक फलंदाज त्याबरोबर यष्टिरक्षकाला एक सूचना असणार आहे. गार्ड जो आपण घालायचा तो मैदानामध्ये घालायचा आहे. ह्यानंतर मात्र असं दिसतं तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. फलंदाज त्याचबरोबर खास करून गार्ड परिधान करणारे जे काही खेळाडू. बघा लक्षात ठेवा, मी सांगितलं होतं 44 नियम प्लीज आहेत, कॉपरेट करा. लफटास चेंडू, आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट. दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. चारी साईडला जो सफेद पडदा तुम्ही बघताय, त्या सफेद पडद्याच्या मागे कुठल्या प्रेक्षकाने जर झेल घेतला तर पाटील साहेबांकडून 200 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल. मित्रांनो लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. पंचांना या ठिकाणी एक सूचना आलेली आहे आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीकडून. आपण यानंतर सरळ पेनल्टी डिक्लेअर करायची आहे. आम्ही जे जे काही डिक्लेरेशन केलेलं आहे गार्ड संदर्भात असं आढळलं तर आपण लगेचच पेनल्टी, 2 धावांची पेनल्टी डिक्लेअर करायची आहे. आपल्याला आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीने आमच्या खेळाडू कक्षामध्ये सुद्धा एक नजर लावायची आहे. या स्पर्धेची मला वाटतं आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. पहिली हॅट्रिक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जलाउद्दीन सरांना कोण विसरेल. पाकिस्तानकडून सर्वात वेगवान गोलंदाजी करायची, पहिली हॅट्रिक त्यांच्या नावावर होती. इंडियन टीम मध्ये गवळी सर चेतन शर्माला कोणच विसरू शकत नाही. तिन्ही फलंदाजांना त्रिफळाचीत बाद केलं होतं आणि या गोलंदाजीचं जेवढं कौतुक करावं आणि या 3 विकेट्स बद्दल गवळी सर काय म्हणाल? नक्कीच आपण नमूद केले या ठिकाणी पहिली हॅट्रिक टेस्ट क्रिकेटची पहिली हॅट्रिक एफ.आर. सुफोर्थ यांनी केली होती. ऑस्ट्रेलियाचा रॉयल मॅकिनॉन अँड इमिट 3 फलंदाज इंग्लंड फलंदाज बाद केलं होतं. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅट्रिक केली होती. रॉडनी मार्स, ब्रूस शॅडलेन, जे ब्रॉसन यांना बाद केलं होतं. आणि 20 क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक ब्रेट ली यांनी केली होती. 3 फलंदाजांना बाद केलं होतं. बांगलादेशच्या 3 फलंदाजांना बाद केलं होतं. साकिबुल हसन, मुर्तुजा आणि आलोक कपाली. अतिशय चांगली गोलंदाजी आपण इकडे बघतोय. गोलंदाजी मार्क करायचा कुमार इज व्हेरी गुड ऍक्शन. इज अ व्हेरिएशन. बघा प्रत्येक चेंडूवर कुमारकडून आपण इथे व्हेरिएशन बघतोय. ब्लॉक ऑल मध्ये अटॅक करतायत. टेनिस विश्वातला संतोष साटीलकर सरांची आम्हाला आठवण झाली. एकच खेळाडू टेनिस विश्वामध्ये असा होता मित्रांनो, लक्षात ठेवा, जो 6च्या 6 बॉल ब्लॉक ऑल म्हणजे यॉर्कर चेंडू टाकायचा. त्याच यॉर्कर चेंडूनी कुमारने आम्हाला संतोष साटीलकर सरांची आम्हाला आठवण करून दिली. 55 धावा. टार्गेट थोडंसं मोठं आहे, मात्र बघायचं क्रिकेटमध्ये मी सांगितलं काहीच सांगू शकत नाही. जिथपर्यंत शेवटचा चेंडू मैदानामध्ये पडत नाही तिथपर्यंत भविष्यवाणी कधीच कोण सांगू शकत नाही. मात्र भविष्यवाणी 1992 गेली होती एका व्यक्तिमत्वाने, मी तुम्हाला नाव सांगेन. आता मात्र बघा 1 नंबरची गाडी सरळ गेली 6 नंबरवर. म्हणजेच अंपायर थोडंसं एक्सरसाइज तिकडे करतायत. व्हाईटचा तिकडे इशारा आला आणि या व्हाईटने संघाची धावसंख्या भरपूर वेळानंतर पुढे सरकते, ती म्हणजे 5 आकडा आला. 5 नोव्हेंबर. एक असा खेळाडू जो 800 रुपये लिटरचं पाणी पितो, जे पाणी फ्रान्सवरून येतं. मित्रांनो विराट कोहली सरांची आम्हाला आठवण झाली, कारण त्यांचा वाढदिवस 5 नोव्हेंबर. 5 दिग्गज व्यक्तिमत्व बाबांच्या द्वारकामाईच्या बाजूला राहायचे. मी थोड्या वेळात तुम्हाला नावं सांगितलं त्या 5 दिग्गज व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा. कुमार लफटास चेंडू बघायचा, थोडासा गॅप मिळतोय मात्र कलेक्ट बघा. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. गवळी सर हेच क्रिकेटमध्ये पाहिजे का, बॅक टू बॅक तुम्ही कलेक्ट करण्यासाठी आलं पाहिजे आणि तेच काम खेळाडूंनी इकडे केलं. खरोखर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 6. सन्माननीय दीपक राजाराम पाटील यांच्याकडून बघा, तो तुम्ही व्हाईट पडदा बघता बाउंड्रीच्या बाहेर. जर तुम्ही झेल घेतला प्रेक्षकांनो तर 200 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे
कवळी सर जर बघितलं तर अब्दुल सर खूप धमाल आहे, खूप कमाल आहे. बघायचं तुम्ही कॅच पकडा, कसे पण पकडा, हाताने पकडा, टोपलीने पकडा, काशाने पण पकडा, पण कॅच पकडा. 200 रुपये तुम्हाला मिळतील, लक्षात ठेवा. टोपली सांगतायत कारण टोपलीने जमणार नाही. थोडासा एन्जॉय झाला पाहिजे कारण थोडंसं संत क्रिकेट इकडे सुरू आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा इकडे झालं पाहिजे. कवळी सर बघा 55 धावांचा टार्गेट पकडताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर अब्दुल सर इथे धावसंख्या आहे फक्त 6. नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी या ठिकाणी उपस्थित दिलेली आहे. आमचे सन्माननीय दीपक राजाराम पाटील 200 रुपयाच्या परत प्रेक्षकांनी तयार राहायचं आहे. फक्त आपण थोडासा पडदा जो आहे पडद्याच्या थोडं पाठीमागे झेल घ्यायचा आहे. आपण जर पडद्याच्या आतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपणच पेनल्टी असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रेक्षकांना पेनल्टी असेल. और यहाँ पर देखिए एक धीमी शुरुआत है गोरसई भी के लिए, और जिस तरह से उन्हें शुरुआती में बल्लेबाजी करने की जरूरत थी उस तरह से नहीं कर पाए. और गेंदबाजी अगर हम बात करें टीम बॉलिंग की, जितने भी गेंदबाज जितने भी ऑप्शन आए गेंदबाजी करने के लिए, उन्होंने हाथ खोलने का पूरी तरह से मौका नहीं दिया बल्लेबाजों को. और अब तक एक धुरंधर बल्लेबाज भावेश पवार स्ट्राइक पर मौजूद हैं और इस बार हल्का सा दिशा दिया, थोड़ा सा में परिवर्तन, डीप स्क्वायर की दिशा में गई बॉल और जब तक उस बॉल को फील्ड करने की कोशिश, एक रन से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को. और अब तक स्कोर बढ़ता हुआ 7 रन. और ये इस इनिंग का अब तक तीसरा ओवर चल रहा है, तो प्रेशर है बल्लेबाजों के ऊपर. उनके पास एक ऐसे बल्लेबाज हैं, किस तरह से मतलब बल्लेबाजी करेंगे, किस तरह से शैली में परिवर्तन करेंगे, ये निर्भर करेगा भावेश पवार के ऊपर. वो एक उस शैली के खिलाड़ी हैं, जब रन की आवश्यकता होती है अपनी टीम के लिए तो उस समय में वो अच्छी बल्लेबाजी करते हैं. लेफ्ट हैंड बैट्समैन है और इनके पास वो रिवर्सिव शॉट खेलने का प्रयास, जिस तरह से ग्लेन मैक्सवेल का शॉट है, और यहाँ पर काफी दिलचस्प मुकाबला होता हुआ. गेंदबाजी की माया जो है गेंदबाजी करने के लिए आए हैं, प्रतीक आए हैं, के ऊपर विश्वास जताया कैप्टन ने. और अब तक जितने भी 3 गेंदबाज आए थे, 2 गेंदबाज अच्छी सफलतम गेंदबाजी थी. वो टप्पा गिरने के बाद अब स्टंप से बाहर अंपायर का इशारा, व्हाइट बॉल का, अपने दिशा से भटके और 1-2 रन से काम नहीं चलेगा. गोरसई बल्लेबाजों के लिए बड़े शॉट लगाने होंगे. डीप मिड विकेट की दिशा में खिलाड़ी तैनात, खिलाड़ी डीप स्क्वायर की दिशा में इस तरह से तैनात किया है. सेफ क्षेत्र है और एक बार फिर बाहर गेंद, और काफी अच्छी गेंद है इस बार. सर की बहुत मुश्किल परिस्थिति है, तो क्या रणनीतियां अपनाते हैं इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए? जो लंबा सफर है, कहना मुश्किल है जितना मुश्किल, लेकिन इस बार संघर्ष तो कर सकते हैं खिलाड़ी. और बिल्कुल उसी स्थान सीधे स्ट्रेट ड्राइव पकड़ने के बाद सीधे बाउंड्री लाइन के बाहर शानदार चौका. क्रिकेट मधला हा सर्वात सुरक्षित फटका संबोधला जातो, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अगदी तो गोलंदाज जे डोक्यावर ना फटका खेळला तो क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका म्हणून संबोधला जातो. एका टप्प्याला चेंडू सरळ स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर गेलाय, 4 धावांसाठी चौका. और एक भावेश पवार के बल्ले से निकलता हुआ पहला चौका, इसी शॉट की जरूरत है अपने इनिंग्स के लिए. और एक बार फिर बाहर गेंद थी, काफी बार अपने इस ओवर में लगातार 2 वाइड, अंपायर का इशारा. और अब तक काफी अच्छी गेंदबाजी है, ये बिल्कुल बांध के रख दिया है गोरसई बीच बल्लेबाजों को. स्लोवर डिलीवरी, बड़ा शॉट खेलने का प्रयास, लेकिन इस बीच वहां पर 2 रन लेने की कोशिश, जल्दबाजी खतरा बन सकता था उनके लिए, लेकिन भाग्यशाली रही कि दौड़कर 2 रन पूरा किए. गुड रनिंग विद द विकेट, और इसी 2 रन के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 15 रनों पर जा पहुंचा. 1-2 रन से काम नहीं चलेंगे, बड़े शॉट लगाने होंगे गोरसई भी के बल्लेबाजों को, खासकर जिस तरह से शुरुआती में उतरे थे बल्लेबाजी करने के लिए. 3 महत्वपूर्ण विकेट्स गंवा दिए और अब तक स्कोर 1-2 रन से आगे बढ़ता हुआ. और यही मौका है भावेश पवार के पास रन बटोरने के लिए. जिस सोच के साथ आए थे बल्ले मैदान पर बल्लेबाजी के लिए, वो पर नहीं खड़े उतर पाए. और एक बार फिर बढ़िया शॉट, स्ट्रेट ड्राइव सीधे बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए. देवा देवा
अति सुंदर फटका होता. पूर्णपणे चेंडूवर नजर ठेवली होती. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि हा बॉल एकूण लॉफ्ट केलेला होता. लॉंग सीमारेच्या बाहेर जाणारा भविष्याच्या बॅट मधून निघाला हा षटकार. और जिस तरह से शॉट लगाए थे भावेश पवार, ये दर्शाता है कि जब तक स्ट्राइक पर रहेंगे हानिकारक है सभी खिलाड़ियों के लिए. और ये बहुत बड़ी, अगर एक विकेट को लेते हैं तो निश्चित रूप से जो एक चौके और छक्के से पहले गेंदों पर आए थे आसानी के साथ रोक सकते हैं गेंदबाज. और एक बार फिर बढ़िया पुल, खिलाड़ी वहां पर तैनात, अच्छी कोशिश, मिसफील्ड हुआ और सीधे बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. अरे भिवंडीची पोरं म्हटली तर राडा तर झालाच पाहिजे. रिप्ले मध्ये आपण कशा फटका खेळलेला आहे. पूल केला होता चेंडूला, मात्र एक क्षण असं वाटलं की मिड विकेटला झेल होतोय, मात्र चेंडू डोक्यावरून सीमारेच्या बाहेर जातोय. जिस तरह से ये शॉट खेले थे भावेश पवार, काफी तबाही मचा के रख दिया. एक आतिशी पारी है और इनके पास अब 12 गेंदें हैं. रन की आवश्यकता अगर हम देखा जाए तो और अब 12 गेंदें हैं इनके पास. रन की आवश्यकता की अगर हम बात करें तो 28 रन की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. तो ये सफर आसान नहीं होगा उनके लिए. कड़ी परीक्षा देनी पड़ेगी इस मैदान पर गोरसई भी के बल्लेबाजों को. मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. तो कौन बनेगा विनर, फैसला होगा आज. 12 गेंदें हैं स्ट्राइक पर. धुरंधर बल्लेबाज भावेश पवार, बड़े शॉट लगाने की क्षमता. किसी भी प्रकार की गेंदबाजी करें तो उनको इस 12 गेंदों में 28 रनों की दरकार है इस मुकाबले को जीतने के लिए. और इस टूर्नामेंट का ये पहली श्रृंखला है, दूसरा इनिंग चलता हुआ. जो इस में शुरुआती में उतरे थे बल्लेबाजी करने के लिए जय हनुमान ने, टेम्पोली के बल्लेबाजों ने, और बनाए निर्धारित 5 ओवर में उनके सामने लक्ष्य रखा था 55 रनों का. क्षेत्र रक्षण में कुछ परिवर्तन है. लॉन्ग ऑफ की दिशा में खिलाड़ी तैनात है. खिलाड़ी एक्स्ट्रा कवर में और एक शॉर्ट पॉइंट पर है खिलाड़ी. थर्डमैन थोड़ा सा ऊपर और इस बार एक अच्छी गेंदबाजी थी, काफी बाहर थी और इसे मारने की कोशिश किए थे लेकिन पूरी तरह से सफल नहीं हो पाए बल्लेबाज. कट बिहाइंड का शिकार. शांता झाली, चालू झाली आणि मंदामाय पण झाली. आता बघता पापलेट वाले. और जब इस हालात में विकेट गिरते हैं तो एक ऐसा वर्ड मेरे माइंड में आता है कि दर्द होता है मगर शिकवा नहीं करते. कौन कहता है कि हम वफा नहीं करते, आखिर क्यों नहीं बदलती तकदीर मेरी, क्या मेरे चाहने वाले मेरे लिए दुआ नहीं करते. एक और विकेट का यहाँ पर पतन होता हुआ. थोड़ा सा निराश है अपने आप से. इस शॉट को आप पोजीशन पर खेलने का प्रयास किए थे, बल्ले का बाहरी किनारा और सीधा कैच विकेट कीपर के हाथों में. कोई गलती नहीं इस बार. और एक अच्छी शुरुआत है इस बार टेम्पोली के लिए. और एक ही गेंदें गोरसई भी के बल्लेबाजों के पास बहुत ही मौका है, बहुत ही इंपॉर्टेंट गेंद है. केवल 10 गेंदें बचे हैं, 28 रन अब तक जरूरत है. तो इस बार कठिन परिस्थितियों से गुजरती हुई क्या कोई ऐसे बल्लेबाज है इनके पास में जो एक प्रेशर है, दबाव है इनके ऊपर, क्या उससे उभर पाएंगे. और अब तक यानी स्ट्राइक पर भावेश पवार मौजूद, अब तक उनको स्ट्राइक नहीं मिला. और एक अच्छी बल्लेबाजी की पहचान होती है. और एक बार घुटनों के बल सीधे खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में. खिलाड़ी वहां पर तैनात, थोड़ा लड़ने की कोशिश लेकिन और एक बार फिर अपील और एक और विकेट का यहां पर पतन होता हुआ रन आउट के रूप में.
त्यानंतर होणारा जो सामना आहे निसिद्धिविनायक अंजीर आणि गंगामाता गोंदवली. गंगामाता गोंदवली संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. रोहित, आपण संपर्क साधायचा आहे. आमची ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे त्याच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. गंगामाता गोंदवली संघ कर्णधार रोहित, आपण संपर्क साधायचा आहे. आमची जी कमिटी आहे श्री गणेश क्रिकेट क्लब बरोडी, आपण संपर्क साधायचा आहे. और इस बार बहुत ही कड़ी परिस्थिति से बहुत ही मुश्किल का सामना करते हुए एक बार फिर गोरसई बी के बल्लेबाज स्ट्राइक पर मौजूद है लेफ्ट हैंड बैट्समैन भावेश पवार, और ये सुनहरा मौका है इनके पास रन बटोरने के लिए. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, प्रत्येक कर्णधाराने फलंदाज बाद झाल्यानंतर खेळाडू कक्षामधून येणारा फलंदाज आणि बाद झालेला फलंदाज दोघांनी 30 सर्कलच्या रेषेवर क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. Needs 27 run from 10 balls. Once again right hand over the wicket, left hand batsman on first strike Mr. भावेश पवार, और हल्का सा कट किया. विकेट कीपर दौड़कर स्लिप के लेग स्लिप क्षेत्र में गई थी, खिलाड़ी वहां पर तैनात दौड़कर फील्ड की आसानी के साथ इसी एक रन के साथ इसको छलांग लगाता हुआ. रनों पर जा पहुंचे और ये गेंदें उनके लिए बहुत ही महत्वपूर्ण हैं. बिल्कुल बांध के रख दिया, अपना स्ट्रोक लगाने पर मजबूर बल्लेबाजों को, और अपनी स्पेल का ये सेकेंड ओवर के साथ आए गेंदबाजी करने के लिए. कुमार अपनी स्पेल का सेकेंड ओवर के साथ आए गेंदबाजी करने के लिए. इससे पहले काफी किफायती ओवर रहा इनका, और पहले ओवर में उन्होंने हैट्रिक विकेट लिए थे. काफी अच्छी गेंदबाजी है इनकी, और जो स्ट्राइक पर खिलाड़ी हैं उनको चाहिए था कि इस स्थिति में बड़े शॉट लगाएं. काफी लंबाई की बॉल थी और उस बॉल को पुल कर दिया सीधे स्क्वायर लेग के दिफा लॉन्ग लेग की दिशा में. आसान सा कैच, फील्डर ने कोई गलती नहीं किया. जाना होगा एक और बल्लेबाज को पवेलियन की राह. बघायला मिळते आतापर्यंत 5 धावा देऊन 5 फलंदाज बाद केले आहेत कुमार याने. अप्रतिम गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय खेळात आपण बेस्ट बॉलिंग फिगर जर बघितले आपण, चामुंडावास 8 षटकामध्ये 19 धावा देऊन 8 फलंदाज बाद केले आहेत. स्टुअर्ट बिन्नी भारताचा 4 षटकामध्ये 6 फलंदाज बाद केले, 4 धावा देऊन बेस्ट बॉलिंग फिगर. और इस बार चौथा ओवर पर गति पर चलता हुआ 4 महत्वपूर्ण विकेटें हैं. वापस लौट के पवेलियन की राह. कोई ऐसे बैट्समैन इनके पास नहीं जो कुछ समय तक क्रीज पर अपना समय बिताएं, और अब एक गेंदें उनके लिए बहुत ही महत्वपूर्ण हैं. अगर डॉट डिलीवरीज होते हैं तो उनके लिए मुश्किलें बढ़ती जा रही हैं. क्षेत्र में कुछ परिवर्तन करते हुए कवर क्षेत्र में खिलाड़ी थे वहां पर टीम में मिड विकेट की दिशा में उनको तैनात किया गया. एक थर्ड मैन थोड़ा सा ऊपर है, फाइनल के खिलाड़ी थोड़ा सा ऊपर. फुल टॉस के लिए बड़ा शॉट खेलने का प्रयास, लॉन्ग ऑन की दिशा में गई बॉल, खिलाड़ी वहां पर तैनात जब तक उस बॉल को फिल करने की कोशिश, आसानी के साथ दौड़कर एक रन पूरा किया. और 2 और बाय के चक्कर में खतरा बन सकता था उनके लिए, लेकिन खतरा टला. भाग्यशाली रहे और पूरी तरह से यहाँ पर प्रेशर में जूझ रही है इस बार गोरसई बी के बल्लेबाज टीम. क्या रणनीतियां अपनाएंगे? क्या ऐसे इनके पास कोई ऐसे मैजिकल बल्लेबाज है जो इससे टारगेट का पीछा कर सकते हैं? जो शुरुआती में 5 ओवर के बाद लगे थे, 54 रन बनाए थे, 55 रन का टारगेट उनके सामने था, और जिसके ऊपर एक विश्वास होता है, कॉन्फिडेंस होता है कि ये रन बनाएंगे, लेकिन उनके पास भी वो मौका अब तक नहीं पाए. इस टूर्नामेंट का ये पहला मुकाबला
जय हनुमान टेम्पोली वर्सेस जय बजरंग गोसाई बी के बीच में चल रहा था। जय बजरंग गोसाई बी ने पहले टॉस जीता था, क्षेत्ररक्षण का फैसला किया था, आमंत्रित किया पहले बल्लेबाजी करने के लिए। टेम्पोली के शुरुआती में उतरे और उन्होंने निर्धारित 5 ओवर में बनाए 54 रन। उनके सामने लक्ष्य रखा था 55 रनों का। और जब उसके जवाब में बल्लेबाजी करने के लिए गए थे टीम गोसाई बी के बल्लेबाज है, तो काफी उन्हें कड़ी परिस्थितियों से गुजरना पड़ा। और गेंदबाजी की अगर हम बात करें, जितने भी गेंदबाज आए गेंदबाजी करने के लिए टेम्पोली के, उन्होंने हाथ खोलने का पूरी तरह से मौका नहीं दिया था गोसाई बी बल्लेबाजों के पास। लेफ्ट हैंड बैट्समैन एक बार फिर बल्ले को जमीन पर रखे नेक्स्ट बॉल की प्रतीक्षा करते हुए, और एक शॉट मिड ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी को तैनात किया, और खासकर इसे रिवर्स स्वीप शॉट खेलने का प्रयास था, लेकिन अंपायर का इशारा लेग बॉय का, और एक 2 रन से काम नहीं चलेंगे, उनके बड़े शॉट लगाने होंगे। स्वीप शॉटचा मला आठवण झाली रिलायन्स कप 1987 भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता वानखेडे स्टेडियमवर, आणि मी तर म्हणेन की स्वीप शॉटने ज्या धावा जमवल्या होत्या ग्रॅहम गुज याने, त्या माध्यमातून भारतीय संघ पराभूत झाला होता असं म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये। परंतु स्वीप फटका खेळण्यासाठी चेंडूची निवड फार महत्त्वाची असते। वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे। यानंतर जे सामने ते 4 षटकांचे असणार आहेत आणि पंचांना या ठिकाणी सूचना असणार आहे की 4 षटकांचे सामने जेव्हा असतील तेव्हा ते 20 मिनिटात 4 षटके पूर्ण होणं गरजेचं असणार आहे। 4 षटकांचा सामना असल्यानंतर ड्रिंक्स इंटरव्हल जे असणार आहे कंपल्सरी 2 षटकानंतरच असणार आहे। त्यानंतर जायचं असेल तर आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्याची परवानगी घ्यायची आहे। जर एखादा फलंदाज किंवा कुठला खेळाडू दुखापतग्रस्त झाला तरच आपण जायचं आहे, अन्यथा 2 षटकानंतर ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे याची नोंद घ्यायची आहे। आपल्याला जर बॅट चेंज करायची असेल तर षटक संपल्यानंतर चेंज करायची आहे। दोन्ही कर्णधारांना एक सूचना असणार आहे, कर्णधार त्याचबरोबर दोन्ही जे फलंदाज असतील त्यांना एक महत्त्वाची सूचना असेल। सहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूला चौकार। अजूनही सामना संपलेला नाही कारण भावेश पवार खेळपट्टीवर आहे। और एक बार फिर 6 गेंदें हैं उनके पास में, 24 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। भावेश पवार अब तक स्ट्राइक पर मौजूद, और यही मौका है सबसे बढ़िया भावेश पवार को रन बनाने का। तो इस बार थोड़ा सा प्रेशर है बल्लेबाजों के ऊपर, किस तरह से उभर पाएंगे ये तो आने वाला समय ही बताएगा। और अब गेंदबाज इनके ऊपर कैप्टन ने विश्वास जताया गेंदबाजी का। 6 गेंदें हैं, 24 रन की आवश्यकता है। बहुत ही मुश्किल सफर है ये, और जो करना है भावेश पवार को करना है। ख्वाहिशें नहीं गिरते फल झोली में, वक्त की शाह को मेरे दोस्त हिलाना होगा, और कुछ नहीं होगा इन अंधेरों को बुरा कहने से, अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा। बहुत ही इंपॉर्टेंट समय है भावेश पवार के पास में। त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे कारण पहिला सामना सुरू आहे, लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। यानंतर अजूनही 6 सामने होणार आहेत। और एक बार फिर मॉरिस पॉलियर पर लेफ्ट हैंड बैट्समैन भावेश पवार के लिए काफी बाहर थी, टप्पा गिरने के बाद में अंपायर का इशारा वाइड बॉल का। अपनी पहली गेंदों में दिशा से भटके और उसका अंजाम उन्हें देखना पड़ा। केवल 23 रनों की आवश्यकता है, अब तक 6 गेंदें बरकरार हैं उनके पास में। एक अनुभवी खिलाड़ी है, किस दिशा में कौन सा शॉट खेलना है ये पूरी तरह से उनके अंदर वो क्षमता है। और अगर रन बनते हैं इस ओवर में तो निश्चित रूप से आखिरी समय में उनको अच्छा परिणाम मिलेगा। और एक बार फिर बड़ा शॉट खेलने का प्रयास किया, लेकिन उतना गति नहीं थी। स्ट्रोक में दौड़कर अपने फॉलो थ्रू में इस बॉल को फील्ड किया और कोई रन नहीं आए। दोनों कैप्टन के इस बार धड़कने तेज हैं कि किसके पक्ष में जाएंगे ये मुकाबला, लेकिन अभी तक 5 गेंदें हैं उनके पास में। 23 रनों की आवश्यकता है, बड़े शॉट लगाने होंगे प्रति बॉल पर भावेश पवार को। काफी बाहर बॉल थी,
पटकी हुई बॉल थी, गुड लेंथ की बॉल थी, बड़ा शॉट खेलने का प्रयास, आक्रामक शैली थोड़ा सा अपनाए थे भावेश पवार, लेकिन पूरी तरह से सफल नहीं हो पाए। और डॉट डिलीवरी, अच्छी गेंदबाजी, 4 गेंदें उनके पास अब तक भी है। और ये मुकाबला ज्यादा से ज्यादा जाता हुआ इस बार टीम बॉलिंग के पक्ष में। एक कॉन्फिडेंस था भावेश पवार के ऊपर, लेकिन और एक बार फिर टप्पा गिरने के पास सीधे भेज दिया, एक बार फिर बाउंड्री लाइन के बाहर एक और हवाई फायर। तीन चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 3 चेंडू आणि 17 धावा म्हणजे तिन्ही चेंडूला सुद्धा सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. 3 चेंडू आणि 17 धावा. और अब 3 गेंदें हैं अब तक इस इनिंग में, और भावेश पवार को बनाने होंगे 17 रन की प्रति बॉल में उन्हें छक्के की जरूरत है। अगर एक भी बॉल मिस हुआ तो ये मुकाबला उनके हाथों से निकल जाएगा। बड़ा शॉट खेलने का प्रयास, लॉन्ग ऑफ की दिशा में खिलाड़ी वापस अपना चकमा दिया, सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. रफिक, एक गोष्ट लक्षात आहे की एका चेंडूमध्ये सुद्धा 13 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. और अब बाकी है केवल 2 गेंदें, बनाने होंगे 13 रन। कौन बनेगा विनर, फैसला होगा आज। बहुत ही इंपॉर्टेंट समय है बल्लेबाजों के पास में। लेफ्ट हैंड से गेंदबाजी, फुल टॉस गेंद, बड़ा शॉट, काफी हवा में बॉल और सीधे बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मी तर म्हणेन हा सामना आता गोलंदाज आणि फलंदाजाच्या मध्येच आहे. भावेश आणि मोनिश दोघांच्या मध्ये सामना आहे. जे काय करायचं मोनिशच करायचं, सामना जिंकून द्यायचा असेल आणि ते जे काय करायचं ते भावेशच करायचं आहे. कारण महत्वाचं एकच चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता है। सर ये बहुत ही मुश्किल स्थिति है। अगर वाइड देते हैं, नो बॉल देते हैं तो निश्चित रूप से एक बल्लेबाजों के पास एक मौका है भावेश पवार के पास। अगर सही गेंदबाजी करते हैं तो वहां पर भी 1 रन से ये मुकाबला पराजित करेंगे टीम बॉलिंग के बल्लेबाज खिलाड़ी। तो कौन बनेगा विनर, फैसला होगा आज। और बहुत ही मुश्किल स्थिति है ये। अगर वाइड देते हैं या फिर नो बॉल से बचाते हैं तो निश्चित रूप से ये मुकाबला उनके पक्ष में आएगा। अगली गेंद के तैयार, बाएं हाथ की गेंदबाज हैं, सामने लेफ्ट हैंड बैट्समैन भावेश पवार। और इस बॉल को मिस हुआ, लेकिन ये मुकाबला चला गया एक बार फिर टीम बॉलिंग के पक्ष में और जीत का शहरा एक बार फिर टीम बॉलिंग के खिलाड़ियों के सर के ऊपर। तर अभिनंदन जय हनुमान टेंबवले आणि हार्ड लक जय बजरंग गोरसई आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे, कुमार इज द मॅन ऑफ द मॅच। कुमार ज्यांनी पहिली हॅट्रिक सरपंच 2018 ची पहिली हॅट्रिक विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि जबरदस्त दबाव टाकलेला आहे। कुमार इज द मॅन ऑफ द मॅच।